नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, दिवसभर अमावस्या आहे, त्यामुळे आपण अमावस्याच्या दिवशी घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर काढली पाहिजे. त्यासाठी आपण जे काही स्वच्छता घरात केली त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा ही घरात वास्तव करत असते. आता श्रावण महिना सुरू होणार आहे. आपण आपल्या सर्व देवदेवतांची पूजा करणार आहोत. त्यांचे वास्तव्य, त्यांचे वास आपल्या घरात राहावा त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पूजा अर्चा घरात करणार आहोत. त्यासाठी आपण ज्या काही वस्तू आहेत ज्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्याच्यामुळे आपल्या जे काही आपण पूजा अर्चा करतो त्याचे पूर्ण फळ भेटत नाही, त्यासाठी आपण घरात जी काही नकारात्मक ऊर्जा करणाऱ्या वस्तू आहेत त्या आधी आपण बाहेर काढल्या पाहिजे. सगळ्यात आधी आपण आपले देवघर स्वच्छ केले पाहिजे. देवघरात आपले जे काही फाटके ग्रंथ असतील ते चिटकवून टाकावेत किंवा तुम्ही पाण्यात देखील विसर्जन करू शकता. फुटलेले मूर्ती असतील त्या देखील तुम्ही नीट करून घ्या. तुमचे घरातील तुमच्या देवांचे टाक असतील ते नीट करून घ्या. तसेच घरात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंद घड्याळ हे घरात कधीच ठेवू नये, त्यामुळे आपली प्रगती थांबलेली असते. त्यामुळे बंद घड्याळ हे आधी तुम्ही बाहेर काढावे. या श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या घरात जिथे तुम्ही तुमचे जे काही मूल्यवान वस्तू ठेवता, तुमचे पैसे, दागिने, तुमचे घरातील कपाट हे सर्व स्वच्छ करून घ्या. तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे स्वच्छ करून तिथे अत्तर लावावे आणि नंतर पुन्हा तुमचे दागिने हे तिथे ठेवावे, तुमचे पैसे तिथे ठेवावे. त्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवांचा वास देखील आपल्या घरात राहण्यास मदत होते. तसेच त्याच्यानंतर तुमचे जुने फाटके कपडे असतील ते देखील तुम्ही दान करून टाका किंवा कोणाला तरी देऊन टाका. पण त्याच्या आधी त्याच्यावर पाणी शिंपडा आणि म्हणा, ह्या कपड्याशी माझा काही संबंध नाही, आणि नंतर ते दान करून टाका. त्यामुळे आपली ऊर्जा ही दुसऱ्यांना जात नाही. अशा प्रकारे तुम्ही जुने कपडे देखील दान करू शकता किंवा कुणालाही देऊ शकता. जुने कपडे हे ठेवून देखील आपण त्या वापरत नाहीत, त्याच्यामुळे देखील तिथे नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते. त्यामुळे त्या कपडे हे दान करावे. त्याच्यानंतर घरातील तुटलेली फुटलेली भांडी असतील, कप चिरलेले असतील, तुमचे जे काही वस्तू असतील भांड्यांमध्ये त्या देखील तुम्ही बाहेर काढावेत. त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याच्या तुटलेल्या फुटलेल्यामुळे घरात आपल्या ज्या काही प्रगतीच्या मार्गावर अडचणी येत असतात आणि त्याच्यामुळे ते देखील तुम्ही बाहेर काढावेत. घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन, वाईट गोष्टी घरातून जाऊन गेल्यामुळे आणि लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरात आल्यामुळे देखील आपल्या घरात आनंद, सुख, शांती, भरभराटी येत असते. चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना हा श्रावण महिना मानला जातो. या महिन्यात आपण व्रत, उपवास, वैकल्य करत असतो. त्याचा लाभ आपल्याला घेण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी काही वस्तू ज्या आहेत त्या आपण बाहेर काढल्याच पाहिजे. घरात ज्या काही वस्तू असतात त्या चांगल्या वाईट परिणाम आपल्याला आयुष्यात देत असतात. प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते, सकारात्मक पण असते आणि नकारात्मक पण असते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. बघा, आपल्या घरात आपण काही अशा वस्तू ठेवतो त्या आपल्याला खूप मौल्यवान असतात, पैसे, दागिने. त्यामुळे आपण हे सर्व वस्तूला स्वच्छ करून घ्यावे. पैसे तुम्ही जे असतील त्याच्यावर तुम्ही दालचिनीची पावडर टाका आणि ते तिथे ठेवून टाका. नंतर दागिने असतील ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला देखील थोडेसे अत्तर लावावे आणि नंतर ते दागिने देखील तुम्ही तुमच्या तिजोरीत पुन्हा ठेवून टाकावे. अमावस्या देखील आहे, त्यामुळे पितरांना तर्पण पण नक्की करावे. त्यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्या मार्गातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. तसेच पिंपळाच्या झाडाला तुम्ही काळे तीळ टाकून तुम्ही पाणी अर्पण करावे. पितृगायत्री मंत्र बोलावा, 4 वेळा परिक्रमा करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करताना तुमच्या पितरांची नावे घ्या, त्यांचे स्मरण करा आणि पितरांना तुम्ही क्षमा मागा आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. तसेच तिथे काळे तीळ टाकून एक दिवा लावा. दक्षिणेला तोंड करावे. पाणी टाकताना किंवा दिवा लावताना दोन्ही वेळेस तुम्ही दक्षिणेला तोंड करावे. पितरांना सद्गती मिळावी यासाठी शिवपिंडीवर काळे तीळ पाण्यात टाकून देखील तुम्ही शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करावा. तसेच या दिवशी तुम्ही गाईला गूळ चपाती खाऊ घालावी. कावळ्यांना, मुंग्यांना, कुत्र्यांना, मुक्या जनावरांना तुम्ही त्यांची सेवा करा आणि त्यांना काहीतरी खाऊ घाला. तर तुम्ही 11 वेळा कालभैरव अष्टक हे बोलावे. काल भैरव अष्टक हे 11 वेळा बोलावे.
हातात पिवळी मोहरी घ्यावी, त्याच्यावर तुम्ही तुमच्या अगरबत्तीची जी काही रक्षा असेल ती घ्यावी आणि कालभैरव अष्टक 11 वेळा बोलावे आणि नंतर ती पिवळी मोहरी ही तुम्ही तुमच्या संपूर्ण घरात टाकावी. टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरात ही पिवळी मोहरी टाकावी. तसेच तुम्ही आषाढी अमावस्येच्या दिवशी दिवशी तुमच्या ज्या काही तुम्ही ज्या मार्गावरून जाता म्हणजे तुमच्या चौकात तुम्ही कामाला जाताना ज्या रस्त्याहून जाता त्या चौकात किंवा रस्त्यावर तुम्हाला म्हसोबाचे मंदिर दिसेल तर त्यांची मनोभावे त्यांचे सेवा करा. तुमच्या चौकात तुमच्या मार्गावर म्हसोबाचे मंदिर असेल तर त्याचा मान सन्मान करावा. म्हसोबाचा मान सन्मान हा घरातील कर्ता पुरुषानेच करायचा असतो. घरातील म्हसोबाचा मान सन्मान हा कर्त्या पुरुषानेच करायचा असतो. म्हसोबाचा मान सन्मान हा घरात करायचा नसतो, तो बाहेरच करायचा असतो. घरातील तुम्ही फरशी ही हळद, मीठ, लिंबू टाकून तुरटी टाकून ती पुसून घ्यावी. तसेच तुमचे वाहने देखील जे काही आहे ते संपूर्ण तुरटी, मीठ, लिंबू या पाण्याने धुवून काढावी आणि त्याच्यामुळे तुमच्या त्या वाहनावरची देखील नकारात्मक ऊर्जा ही निघून जातील. लक्ष्मी मातेसाठी तुम्ही या दिवशी त्यांना घरात बोलवण्यासाठी घरामध्ये लवंग आणि दालचिनी आणि वेलची याचा धूर करा आणि संपूर्ण घरात पसरवा आणि नंतर तुम्ही कनकधारा स्तोत्र किंवा श्री सुक्तम किंवा लक्ष्मी अष्टकाचे पठण नक्की करावे. तर 12 ऑगस्ट 2026 अमावस्या आहे आणि या सर्व सेवा केल्यामुळे तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.